पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेशन फर्स्ट या भावनेला लक्षात ठेवून 1,00,000 तरुणांना राजकारणात येण्याचे आणि देशाची सूत्रे स्वीकारण्याचे आवाहन केले आहे। आपण प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत। 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करणे हे आपले ध्येय आहे। हे आपली मातृभूमी आणि कर्मभूमी आहे। जगभरात भारताचा गौरव करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी केले आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 15व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड होते। तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यावेळी उपस्थित होते। तरुण चुग म्हणाले, लोकशाही हा देशाचा आत्मा आहे, म्हणून तरुणांनी त्याचे रक्षक म्हणून काम केले पाहिजेत। सध्याच्या युगात देश वेगाने प्रगती करत आहे। जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावले आहे। ते वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणूनही उदयास येत आहे। एक काळ असा होता जेव्हा हा देश जगाकडे मागणी करत होते, परंतु गेल्या 12 वर्षात ही मागणी थांबली आहे। त्यामुळे देशभरातील देश भारताशी जोडले जाऊ इच्छितात। आता देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर स्पष्टपणे दिसून येते। या देशात सर्वात जास्त संधी आहेत, पुढे जाण्याचे धाडस आहे आणि जगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे। भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता कशी काम करेल यावर चर्चा करण्यासाठी लाखो लोक दिल्लीत झालेल्या AI समिटमध्ये आले होते। युवकच आता ठरवतील की जगात भारत कुठे कसा असेल। 21वे शतक भारताचे आहे। जगात भारतात सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत, म्हणून युवकांना विनंती करतो की ही वेळ थांबण्याची नाही, तर पुढे जाण्याची आणि आव्हानांना स्वीकारण्याची आहे। दुनिया के अंदर अगर पर्यावरण की बात होती है तो उसकी नीतियों पर अगर सबसे बड़ी किसी की छाप है तो भारत की है। जब दुनिया पुशान युग में जी रही थी, तब भी भारत के अंदर लोकतंत्र था। राजा को परामर्श देने के लिए सम्मति थी। देश कैसे तय काम करेगा, जनप्रतिनिधि थे। और दुनिया के अंदर अगर भारत के बारे में कहें तो वर्ल्ड की सबसे पुरानी डेमोक्रेसी में भी दुनिया की दादी और नानी अगर कोई देश है तो मेरा भारत है। और आज भारत तरक्की की रफ्तार पर आगे बढ़ रहा है। आज विश्व का कोई देश हो, कोई महाद्वीप हो, वो भारत के साथ जुड़ना चाहता है, भारत के साथ चलना चाहता है, भारत को समझना चाहता है, भारत की ग्रोथ के साथ अपने देश की ग्रोथ जोड़ना चाहता है। चाहे अमेरिका हो, चाहे यूरोपियन कंट्रीज हो, चाहे एशियन कंट्रीज हो, आज पूरे विश्व के अंदर भारत की छवि और भारत की चमक और धमक आपको स्पष्ट दिख रही है। वो अमेरिका का होडी मोदी हो, या मेडिसन स्क्वायर हो, या मिडल ईस्ट की यात्राएं हो, या भारत का पक्ष हो, चाहे रूस और यूक्रेन का युद्ध हो, भारत का पासपोर्ट और भारत का DNA आज उसको सम्मान पूरा विश्व दे रहा है।